करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्री दासबोध दशक 11वा भीमदशक. समास चौथा. सार विवेक निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारिका विचार, विकार नाही निर्विकार, तेची ब्रह्म. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने कार्याला सुरुवात झालेली आहे. सुरुवातच आपण प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा कोण? तर श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. तर कार्याची उत्तम सुरुवात बघा, जर कार्याची सुरुवात उत्तमतेने होत असेल तर शेवट मात्र उत्तमतेनेच होणार. म्हणून मत मानले खुद्द भगवंताचं. आपण लोकमतांचं ऐकायचं, लोकांचं सर्व ऐकायचं आणि त्याचनुसार प्रत्येक वेळेला आपण काय करायचो? त्या मतांवर अवलंबून राहायचो आणि अपयशी ठरायचो. परंतु या बोधातून प्रत्यक्षपणे दास कसा घडता येईल, कसा घडवला जाईल, यासाठी आपल्याला प्रत्यक्षपणे दशक 11वा दाखवलं. भीमदशक. 20 दशक दासबोध. श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ. समर्थ म्हणाले 20 दशक कोणासाठी लिहून ठेवलेले आणि त्यातला समास चौथा. सार विवेक निरूपण. चौथा आलेला आहे. तिघांच्या पलीकडे असणारा चौथा आणि सार विवेक. सार आणि असाराचा भाग दिलेला आहे. चांगलं आणि वाईट आपल्याला कळतं, कळून सुद्धा आपण दुर्लक्ष करत असतो. म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. नक्कीच श्रवण करूया. श्रीराम समर्थ. ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारिखा विचार, विकार नाही निर्विकार, तेची ब्रह्म. ब्रह्म म्हणजे निराकार. त्याला आकार आहे का? नाही. ते गगनासारिखे असं म्हणता येईल. आता विचार करा, आपल्या अंतरी कोण आहे? तर प्रत्यक्ष अंतरीचा अंतरात्मा. ज्याप्रमाणे आपला देह या पृथ्वी तलावर आहे, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे आपल्याला आकाश पाहायला मिळणारच. मग त्याचप्रमाणे आपण जिथे जिथे जाऊ तिथे आपल्यासोबत आपला हृदयातील भगवंत, प्रत्यक्षात अंतरीचा अंतरात्मा आपल्यासोबतच असणार. कारण आकाश कुठे संपलेला आहे का हो? रस्ते संपतात, बरोबर की नाही? परंतु आकाश कधी संपत नाही. गगनासारिखे विचार. आपल्या डोक्यामध्ये कोणते विचार येत असतात? विकार आणि निर्विकार. पण गगनाच्या ठिकाणी विकार असतो आणि ब्रह्म हे पूर्ण निर्विकार असते. गगनाच्या ठिकाणी विकार का असतो? आता विचार करा. आपण या पृथ्वी तलावर आहोत. आपल्याला इथून बघा मुंबई गाठायची, पुणे गाठायचं आहे, कोल्हापूर, सांगली, सातारा, तिथे आपल्याला जायचं. आपण रस्त्याने प्रवास करणार.
काही ठिकाणी हवाई वाहतूक आहे, विमानाने जाणार, रेल्वे आहेत. परंतु जिथे जाऊ तिथे आपल्याला आकाश आपल्याला पाहायला मिळणार. कारण समर्थ म्हणाले, आकाशात पतितं तोय यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशव प्रतिगच्छति. का भाग द्यावा लागला? सार विवेक निरूपन्ना. काय शोधलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आपण एखादं नवीन पुस्तक घेतलं, पुस्तकाची किंमत आहे 250, 300, 400 रुपये. विकत घेताना बरोबर आपण घेतलं, परंतु ते पुस्तक वाचायला आपल्याला टाईम मिळालंच नाही. असंच कपाटामध्ये पडून राहिलं, असंच ते शोकेशमध्ये पडून राहिलं, तर ते पुस्तकाचा काही उपयोग आहे का हो? नाही. ते पुस्तक वाचलं पाहिजे. नुसतं वाचून सुद्धा उपयोगाचं नाही आहे, त्याचा अर्थ संपूर्णपणे आपल्याला कळला गेला पाहिजे. तरच त्या पुस्तकाची किंमत आपल्याला कळेल. आपण त्या पुस्तकाची किंमत केव्हा करतो? पैशाने दिले की किंमत आपल्याला कळते, परंतु त्या पुस्तकामध्ये काय लिहून ठेवलेलं आहे त्याचा अर्थ जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्या पुस्तकातील किंमत आपल्याला कळणार नाही. भाग आला लक्षात? म्हणून समर्थ म्हणाले, गगनासारी का विचार, हा विचार आपल्या डोक्यामध्ये राहिला पाहिजे. आपण एखादी गोष्ट, एखादी वस्तू दुकानामध्ये ज्या वेळेला आपण जातो आणि ती वस्तू आपण घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती वस्तू आपण खरेदी करत असताना काय विचार करत असतो की ती वस्तू मला स्वस्तात स्वस्त कुठल्या दुकानात मिळेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ती वस्तू आपल्याला चांगल्या प्रकारे कशी प्राप्त होईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजेच बघा, आपण एखाद्या दुकानात गेलो, तिकडे 140 रुपयाला सांगितले, इकडे 120 रुपयाला मिळालं, 20 रुपयाचा प्रॉफिट झाला की नाही, 20 रुपये कमी लागले की नाही. म्हणजे आपण काय करत असतो, असं विचार करत असतो. परंतु विकार आणि निर्विकार भाग कसा दिलेला? आकाशात जर संपूर्ण पाहायला गेलो, चंद्र, सूर्य, तारे, चांदण्या पाहायला मिळतात की नाही? असं कधी झाले की दिवस उजाडलाच नाही किंवा रात्र झालीच नाही? नाही. म्हणून ब्रह्म हे पूर्ण निर्विकार असते. चालवणारा कोण आहे? विश्वाचा मालक कोण? समर्थ म्हणाले, जे पिंडी ते ब्रह्मांडी. ब्रह्म म्हणजे निश्चळ, अंतरात्मा तो चंचल, द्रष्टा साक्षी केवळ, बोलीजे तया. ब्रह्म हे निश्चल असतं, आपलं मन चंचल असतं, परंतु ब्रह्म हे निश्चल. तर अंतरात्मा हा चंचल असतो. आता विचार करा, आपल्या अंतरी सुद्धा भगवंत आहे. आता आपण घरामध्ये आहोत, घरामध्ये असताना आपण सकाळी लवकर उठलो, सर्व क्रिया विधी झाल्यानंतर आपण खुर्चीवर बसलेलो आहोत किंवा बेडवर बसलेलो आहोत. आपण विचार काय करणार? आजच्या दिवसामध्ये मला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, कुठलं काम करायचं आहे, हे आपल्या डोक्यामध्ये चालू असतं. बसलाय खुर्चीवर तरी चंचल कुठे आहे? तर आपलं मन. चंचल कोण आहे? तर आपलं मन आहे. ते कार्य कसं पूर्ण होईल यासाठी आपण काय करत असतो? प्रयत्न करत असतो. बसल्या जागी आपण प्रश्नाची उत्तरं सोडवत असतो, परंतु आपल्याला कधी बक्षीस मिळाले नाही. आपण कोणत्या प्रश्नाचं उत्तर आपण सोडवत आहोत? आयुष्याचा, जीवनाचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. त्या प्रश्नामध्ये आपण अडकलेलो आहोत, नाही त्या प्रश्नामध्ये आपण अडकून राहिलेलो आहोत.
म्हणून समर्थ म्हणाले, ब्रह्म म्हणजे निश्चळ, अंतरात्मा तो चंचल, द्रष्टा साक्षी केवळ बोलीजे तया. भगवंताचं स्मरण चालू आहे, भगवंताची उपासना चालू आहे. आपण ज्या प्रकारे उपासनेला बसलेलो आहोत, भजनाला बसलेलो आहोत, कीर्तन असेल, पूजा असेल, अर्चा असेल, तिथे आपला हा जो नरदेह आहे तिथे एका जागी स्थिर बसणारच नाही. त्या ठिकाणावरून तो उठणार, कारण त्याला प्रत्यक्षपणे बसून देणारे नाही आहेत. कारण अंतरीमध्ये असणारी विषय वासना त्याला अलगद उठवतात. म्हणून प्रत्यक्षात आपल्याला कार्य करत असताना निवेदन ठेवून कार्य करायचं. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. आपण उपासनेला बसलो की फोन इथे वाजलाच पाहिजे. आणि एकदा का मोबाईल हातामध्ये आलं की स्मरणिका आपली बाजूला. विचार करा, एवढी ताकद आहे. परंतु समर्थ म्हणाले, ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण. तो अंतरात्मा म्हणजे देव, त्याचा चंचल स्वभाव, पाळीत आहे सकळ जीव अंतरी वसुनी. तो अंतरात्मा म्हणजे देव आहे. तो चंचल स्वभावाचा असून सर्वांच्या अंतःकरणात जाणीव रूपाने राहून सर्व जीवांचं पालन करत असतो. आता आपल्या घरामध्ये आपण कमावणारे आहोत. भाग कसा दिलेला आहे? आपण सर्वांना सांगत बसतो की माझ्यामुळे घर चालतं, मी एकटा कमावता आणि तुम्ही 5 जण खाणारी. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, कर्ता व्यक्ती कोण आहे? बरोबर की नाही? आपण थोडंसं काही कार्य केलं की लगेच आपण आपला मीपणा दाखवतो. परंतु ज्याने प्रत्यक्षपणे संपूर्ण जीवसृष्टी निर्माण केली, तो कधीही मीपणा, गर्वामध्ये कधी अडकला नाही, अभिमानामध्ये कधीच अडकला नाही. म्हणून समर्थ म्हणाले, अभिमान उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. जीवसृष्टी संपूर्णपणे चालवायची आपल्याला. बघा, प्रत्यक्षपणे मनुष्य देह ज्याप्रमाणे भूचर, जलचर, खेचर, उभयचर अनेक प्रकारची जीवसृष्टी त्यांनी निर्माण केलेली आहे. आपल्याला डोळ्यांनी दिसणारे बघा कीटक, काही न डोळ्यांनी दिसणारे सुद्धा कीटक आपल्याला पाहायला मिळतात की नाही? आपल्या डोळ्यांनी दिसत नाही आहे, परंतु त्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले, तरीसुद्धा संपूर्ण जीवांचं रक्षण तोच करत आहे. आपण काय करतो बघा, प्रत्येकाच्या जीवामध्ये अंतरीचा अंतरात्मा संपूर्णपणे चालवणारा तोच आहे. परंतु शिकवण मात्र या मनुष्य देहालाच आहे, बाकी कोणालाच नाही आहे. इतर पशुपक्ष्यांना, इतर प्राण्यांना शिकवण नाही. मनुष्य देहाला शिकवण का द्यावी लागली? कारण शिकवण देऊन सुद्धा चुकीची कर्म करणारा हा मनुष्य देहाचा. म्हणून समर्थ म्हणाले, तो अंतरात्मा म्हणजे देव, त्याचा चंचल स्वभाव. मग चंचल स्वभाव कोणाचा असतो? आपलाच आहे. आता विचार करा, आपण रस्त्याने चाललेलो आहोत, आपल्याला एखाद्या कामानिमित्त घराबाहेर जायचं आहे आणि त्या रस्त्याने आपण चाललेलो आहे. त्या रस्त्याला बघा काही प्राणी बसलेले आहेत. त्यांनी आपल्याला काही केलेलं नाही, तरीसुद्धा आपण त्यांना हुसकावून लावतो आणि ते पळून गेल्यावर आपल्याला आनंद होतो. विचार करा, म्हणजे काय आहे? चंचल स्वभाव. आपण कुठल्या कामासाठी बाहेर पडलेलो आहोत,
कशा प्रकारे ते काम होईल याचा विचार आपल्यामध्ये असला पाहिजे. पाळीत आहे सकळ जीव अंतरी वसुनी, म्हणून अंतःकरणात जाणीव रूपाने राहून सर्व जीवांचं तो पालन करत असतो. त्या वेगळे जड पदार्थ तेणे विन देह व्यर्थ, तेनेची कळे परमार्थ सकळ काही. अंतरात्म्याशिवाय सर्व दृश्य पदार्थ अचेतन असतात. म्हणजे काय? त्याच्याशिवाय देहालाही काही अर्थ उरत नाही. आपल्या अंतरी प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपल्या अंतरीचा अंतरात्मा आहे, म्हणून आपला संपूर्णपणे देह तो चालवत असतो. इकडून तिकडून प्रवास करणारा तोच आहे. तो जर निघून गेला तर त्या वेगळे जड पदार्थ, मग आपला देह संपूर्णपणे जड होईल. मग या देहालाही किंमत उरणार नाही आहे. का भाग दिलेला आहे? कारण त्याच्यामुळे या देहाला किंमत आहे. या देहाची किंमत किती आहे ते पैशामध्ये मोजता येणार नाही. विचार करा, त्या अंतरात्म्याच्या योगी परमार्थ आदी सगळ्या गोष्टींचं काय करतो? पालन करत असतो. तेनेची कळे परमार्थ सकळ काय. आता विचार करा, परमार्थ केव्हा कळेल? प्रपंच आणि परमार्थ याचा भाग समर्थांनी दिलेला आहे. प्रपंच करूनही परमार्थ केला पाहिजे. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, देवची चालवी. कर्म मार्ग, उपासना मार्ग. आपण मार्ग अनेक प्रकारचे अवलंबतो. आपण प्रत्येक प्रकारचे मार्गाने आपण चालत असतो. परंतु कर्म मार्ग कोणते? कुठल्या कर्माने आपला देह चाललेला आहे? वाईट मार्गाने चाललेला आहे की चांगल्या मार्गाने चाललेला आहे, हे आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे. उपासना मार्ग, आपला देह खरंच भगवंताच्या उपासनेमध्ये आहे का, भक्तीमध्ये आहे का, पाहिलं पाहिजे. ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग. आता विचार करा, ज्ञान आणि अज्ञानाचा भाग समर्थाने दाखवला. आपण सर्वांना ज्ञान प्राप्त करून देऊ शकतो. सर्वजण आपल्याला ज्ञान शिकवणारे आहेत, परंतु अज्ञान बाजूला सारणारा कोणीही नाही आहे. सिद्धांत मार्ग. आता परवा आपण समाज जो श्रवण केला सिद्धांतचा, सिद्धांत निरूपण, त्यामध्ये आपल्याला सांगितलं कुठल्या मार्गाचा वापर आपल्यामध्ये असावा. प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग. निवृत्ती मार्ग सर्व काही देव म्हणजे अंतरात्माच चालवतो. देवची चालवी. अनेक प्रकारचे मार्ग, त्या मार्गावर चालवणारा परमेश्वर म्हणजे अंतरात्माच. चंचले विन निश्चल कळेना, चंचल तरी स्थिरावेना, ऐसे विचार नाना बरे पहा. चंचलाशिवाय म्हणजे अंतरात्म्याशिवाय निश्चल अशा परब्रह्माचं ज्ञान प्राप्त होत नाही. आणि जे चंचल असतं ते टिकू शकत नाही, ते नाश पावतं. आता आपला देह जो आहे तो नाशी म्हणताय, शाश्वती आहे का? नाही आहे. मग अशा प्रकारचे नाना विचार उत्पन्न होतात, ते नीट जाणून घेतलं पाहिजे. चंचलाशिवाय म्हणजे अंतरात्म्याशिवाय निश्चल असं परब्रह्माचं ज्ञान होत नाही. आपला देह चंचल असतो. आपण उपासना करत असताना सुद्धा आपला देह हा संपूर्णपणे चंचल आहे. हातामध्ये स्मरणिका असून सुद्धा आपले हातात ती स्मरणिका पडत असते. का भाग दिलेला आहे? जे चंचल असतं ते टिकू शकत नाही, ते नाश पावतच. चंचल निश्चलाची संधी, ते भांबावते बुद्धी, कर्ममार्गाचे जे विधी, ते मग आईलीकडे. कसा भाग दिलेला आहे?
चंचल अंतरात्म्याकडून निश्चल परब्रह्माकडे त्याच्या संधिकालात म्हणजे शून्यत्वाची विघ्न येते. तेथे साधकाची बुद्धी भांबावून जाते. म्हणून तो शून्यालाच परब्रह्म समजण्याचा काय करत असतो, पक्का निर्धार करत असतो. आता विचार करा, आपल्या खिशामध्ये 10 रुपये आहेत आणि आपल्याला खरेदी करायचं आहे 50 रुपयाची वस्तू. आपल्याला खरेदी करता येईल का हो? नाही खरेदी करता येणार, कारण आपल्याकडे फक्त 10च रुपये आहेत आणि 50 रुपयाची वस्तू आपल्याला ती वस्तू आपल्याला प्राप्त होणारच नाही. जर ओळखीचा असेल तर तो देईल, परंतु त्याला त्याचे पैसे द्यावेच लागतील ना. तसंच भाग दिलेला आहे. आपल्या देहाची किंमत किती आहे? जर बघायला गेलो तर 0 आहे. म्हणजे का? कारण जोपर्यंत आपल्याकडे पैसे नाही आहेत, मग ते 0ला उपयोग आहे का? नाही आहे. त्याच्या अगोदर जर नंबर लागला तर बघा प्रत्यक्षपणे त्या 0ला किंमत वाढत असते. आपल्याला परमेश्वराची जोड असेल, आपला देह म्हणजे काय तर 0 आहे, याला जोड परमेश्वराची असेल तर एक आहे ना, एक परब्रह्म आहे. म्हणजेच प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ. शेवटच्या श्वासापर्यंत परमेश्वराची आणि आपली जी घट्ट मैत्री, ज्याप्रमाणे आपण म्हणतो, ज्याप्रमाणे घट्ट नातं हे शेवटच्या श्वासापर्यंत टिकवलं गेलं पाहिजे. देव या सकाळांचे मूळ, देवास मूळ ना डाळ, परब्रह्म ते निश्चळ निर्विकारी. आता देव या सकाळांचं मूळ आहे. देव किंवा अंतरात्मा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, नारळ असतो बघा, करणी करेगा तो नरका, नारायण बन जाएगा. देवाची करणी, नारळात पाणी. आता आपण देवाच्या चरणी काय वाहतो? नारळ वाहतो. परंतु नारळ वाहत असताना आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे की या नारळामध्ये पाणी आलंच कसं. ज्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले. काय प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलं तर नारळामध्ये, त्या पाण्यामध्ये किती गोडवा आहे, बरोबर की नाही? म्हणून आपण देवाच्या चरणी ते फळ, श्रीफळ म्हणून वाहत असतो. घरी आणताना नारळ, पण देवाच्या चरणी वाहताना श्रीफळ. देवास मूळ ना डाळ, परब्रह्म ते निश्चळ निर्विकारी. फक्त परब्रह्मच हे निश्चल आणि निर्विकारी असते. निर्विकारी आणि विकारी एक म्हणेल तो भिकारी, विचाराची होते वारी देखता देखता. निर्विकारी परब्रह्म आणि विकारी अंतरात्मा एकच आहे. परब्रह्म आणि अंतरात्मा एकच आहे असं जो कोणी म्हणेल त्याच्या त्या विवेकाच्या दृष्टीने भिकारीच जाणार. आपल्याला चालवणारा कोण आहे? तर प्रत्यक्षपणे परमेश्वरच आहे. संपूर्णपणे या देहाचं संरक्षण, देहाचं रक्षण तोच करत असतो. चंचल आणि निश्चल एकच असल्याचा विचार आणि त्याच विचाराने सारासार विवेकाने नष्ट होत असतो. सार आणि असार, चांगली गोष्ट आणि वाईट गोष्ट. सकळ परमार्थास मूळ, पंचीकरण महावाक्य केवळ, तेची करावे प्रांजळ पुन्हा पुन्हा. पंचीकरण आणि महावाक्याचं विवरण हे सर्व प्रकारे जर पाहायला गेलो तर परमार्थाचं मूळ आहे. प्रत्यक्षात
एक आधार असला पाहिजे. वारंवार मनन आणि निजध्यास आपल्याला करता यायला हवं. आपल्या आयुष्यामध्ये जीवनाला आधार कसा प्राप्त होईल बघा. आपण ज्यावेळी घर बांधत असतो त्या घराची किंमत कशावरून ठरते? तर घराचा पाया. घराचा पाया जर उत्तमाचा असेल तर इमारत उत्तमाची होईल की नाही? नक्कीच. परंतु घराचा पाया बघा पक्का नसेल ते शेवटी इमारत ढासळू शकते. म्हणून भाग कसा दिलेला आहे? सकळ परमार्थाचं मूळ. आपल्या संसाराला, आपल्या जीवनाला प्रत्यक्षपणे गोडवा प्राप्त निर्माण करण्यासाठी परमार्थाची गरजच आहे. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेक. पंचीकरण महावाक्य केवळ, तेची करावे प्रांजळ. म्हणून प्रांजळपणे त्याचं वारंवार प्रत्यक्षपणे मनन आणि निजध्यास करता यायला हवं. पहिला देह स्थूळ काया, आठवा देह मूळ माया. अष्टदेह निर्शलिया, विकार कैचा. पिंडाचा पहिला देह म्हणजे आपलं स्थूल शरीर. आता विचार करा. आणि ब्रह्मांडाचा चौथा देह म्हणजे मूळ माया. हे पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 मिळून 8 देहांचं विवेकाने निरसन केल्यावर विकार शिल्लक उरतोच कुठे? अष्टदेह प्रकृती ना. 4 देह मूळ मायाचे, ते म्हणजे पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4. मग या कारणे विकारी, साचा ऐसी बाजीगरी. एक समजे एक खरी, मानित आहे. म्हणून सर्व दृश्य सृष्टी ही सतत बदलणारी असून गारुडी विद्येसारखी आभासमय असूनही खऱ्यासारखी वाटते. आता गारुडी विद्येसारखी अभ्यास, ज्याप्रमाणे विवेकी लोक ही अशाश्वत मिथ्या हेच जाणत असतात, तर विवेकहीन लोक तिला खरी मानतात. उत्पत्ती स्थिती संवार या वेगळा निर्विकार, कळायासाठी सारासार विचार केला. उत्पत्ती स्थिती आणि संवार यांच्याही पलीकडे असणारे निर्विकार परब्रह्म जाणून घेण्यासाठी सारासार बघा प्रत्यक्षपणे विचार केला गेला जातो. उत्पत्ती स्थिती आणि संवार, ज्याप्रमाणे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू आणि गुरुर देवो महेश्वरा. ब्रह्म म्हणजे उत्पत्ती, विष्णू म्हणजे स्थिती आणि महेश म्हणजे संवार. यांच्याही पलीकडे असणारे निर्विकार परब्रह्म जाणून घेण्यासाठी सारासार विचार केलाच गेला पाहिजे. म्हणजे बघा भाग कसा दिलेला आहे. सद्गुरू साक्षात परब्रह्म, सार असार दोन्ही एक, तेचे कैचा उरला विवेक. परीक्षा नेनतीतंक पापी करंटे. आपल्या हातून जर पाहायला गेलो तो उत्तमाचा बघा प्रत्यक्षपणे जो नरदेह आहे, सार असार दोन्ही एक. सार आणि असार दोन्ही एकच असं मानलं तर विवेकाला वावच उरत नाही. चांगली गोष्ट आणि वाईट गोष्ट त्याचप्रमाणे सार आणि असार, तेथे कैसा उरलेला विवेक. काय जे सार आहेत, कोणते असार आहेत यांची परीक्षा निवड करणे जाणत नाही. परीक्षा नेनतीतंक पापी करंटे. विवेकीहीन लोक पापी, रंक आणि भाग्यहीनच जाणतात.
जो एकची विस्तारला, जो अंतरात्मा बोलिला, नाना विकारी विकारला, निर्विकारी नव्हे. जो अंतरात्मा एक विस्तार पावला, त्याच्या ठिकाणी अनेक उत्पन्न झाले, तो नक्कीच निर्विकारी परब्रह्म नव्हे. आपण पाहायला गेलो, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. गुरु अनेक पाहायला मिळतात ना, परंतु सद्गुरू मात्र एकच आहे. श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. सार असार दोन्ही एक, तेथे कैचा उरला विवेक. मग सार आणि असाराचा भाग का दिला? बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. या वेगळा निर्विकार, परीक्षा निर्णिती तंक पापी करंटे. आपण विचार करतो, माझ्या हातून पाप घडले का वाईट? बघा प्रत्यक्षपणे पुण्याही घडली. जो एकची विस्तारला, तो अंतरात्मा बोलिला, नाना विकारी विकारला, निर्विकारी नव्हे. जो अंतरात्मा एकला एक विस्तार पावलेला आहे, युगानुयुगे एकलाच एक चालवितो तिन्ही लोक. मग तो अंतरात्मा बोलिला. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, कलियुगापासून सुरुवात झालेली आहे, बरोबर की नाही? या कलियुगामध्ये सुरुवात केव्हापासून झाली? ज्या वेळेला आपला हा जो नरदेह प्रत्यक्षपणे मनुष्यदेह म्हणून जन्माला आलेला आहे. प्रथमतः कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. बघा कसा भाग दिलेला आहे. नाना विकारी विकारला, निर्विकारी नव्हे. नाना विकार ज्याच्या ठिकाणी उत्पन्न झाले, तो नक्कीच निर्विकारी परब्रह्म आहे. ऐसे प्रगटची आहे, आपुल्या प्रत्यय पाहे, काय राहे काय न राहे हे कळेना. हे सर्व खरं तर स्पष्टच आहे. अनुभव आणि अनुभव येत असतं, तरीसुद्धा काय शाश्वत आणि काय अशाश्वत हे कळणार नाही. जे अखंड होत जाते, जो सदा सर्व का संवारते, रोकडे प्रचितेस येते जनामध्ये. आता इथे रोकडा साक्षात्कार दाखवलेला आहे, लपून छपून नाही आहे. तरी सुद्धा समर्थ म्हणाले, जे अखंड होते जाते, जे सर्वदा संवारते. जे अखंड निर्माण होतं, नाश पावतं, ज्याचा नेहमी संवार होतो, त्याची लोकांना रोकडी प्रचिती येत असते. एक रडे एक चरफडी, एकाची धरी नरडी, एकमेका झोंबती वराडी, दुष्काळले जैसे. आता विचार करा, एक रडे एकच चरफडी आणि एकांची नरदी धरी की नाही. कुणी एखादा रडत असतो. आपल्या घरामध्ये जर पाहायला गेलो, एक रडे एक चरफडी, तर दुसरा कुणी एखादा चरफडत असतो, तरफडत असतो. कुणी दुसऱ्यांचं नरडं धरतो, तर कुणी आषाढभूत दुष्काळातून आल्यासारखं एकमेकांशी भांडण करत असतं. आपल्या घरात पाहायला मिळतंच. आपल्या शेजारी पाजारी असणारी लोकांशी आपण भांडण करत असतो. कशामुळे झाला वाद? काय कारण आहे? एका कोपऱ्यात एक जण रडत बसलेला आहे, दुसरा जण भांडत आहे, तिसरा प्रत्यक्षपणे तडफडत आहे, चौथा जण कोणीतरी त्याचा नरडं धरत आहे.
नाही न्यावे नाही नीती, ऐसे लोक वर्तती, आणि अवघेचे सार म्हणती विवेकहीन. दुनियेत अनेक प्रकारची लोक बघा, अनेक सोंढी आलेले आहेत. भाग कसा दिलेले आहेत. विवेकहीन माणसं आणि अविवेकहीन माणसं. सार काय असार काय हे शोधलं गेलं पाहिजे. दोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे, आणि अवघेची सार म्हणावे बाष्कळपणे. सामान्य माणूसही धोंडे टाकून सोनं माती न खाता अन्न खातो. आता विचार करा, आपल्याला पैसे खूप आहेत, ज्या प्रकारे भाग समर्थांनी दाखवलेला आहे. सोन्याची बिस्किट आहेत, सोन्याचं ब्रेसलेट आहे, हातामध्ये सोन्याचे अंगठे आहेत, गळ्यामध्ये सोन्याची चैन आहे. परंतु याचा वापर काय? जर आपल्याला भूक लागली तर आपल्याला ते खाता येईल का? नाही. कारण आपल्याला ज्या ज्या वेळेला भूक लागते त्या त्या वेळेला आपण प्रत्यक्षपणे काय करत असतो? अन्न खात असतो. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर बाष्कळपणाने सर्वच सार आहे. म्हणजे आपण सर्वजण समजून घेतो. म्हणून हा विचार करावा. कोणता विचार आपल्या मनाशी असला पाहिजे? सत्य मार्ग तोची धरावा. आपण सत्याची बाजू, सत्याचा मार्ग कधीही अवलंबन करत नाही. कारण का? सत्याची बाजू जर आपण धरत असू तर नक्कीच बघा, प्रत्यक्षपणे आपण इतर मार्गांचा अवलंब करत असतो. सार सार एकची सरी, तेथे परीक्षेचं कैची उरी, या कारणे चतुरी परीक्षा करावी. जर आपण पाहायला गेलो, सार म्हणजे संपत्ती आणि गार म्हणजे गारगोटी. दोन्ही सारखेच असं म्हटलं तर तेथे परीक्षेला वावच उरणार नाही. जे ते परीक्षेचा अभाव, तेथे दे घाव गे घाव, सगट सारिका स्वभाव लौंदपणाचा. जेथे परीक्षाच केली जात नाही तेथे 2 दिलं काय आणि 2 घेतलं काय यामध्ये काहीच फरक पडत नाही. सरसकट जर पाहायला गेलो तो मूर्खपणांचा बाजार भरलेला आहे. घेव गे येची घ्यावे, घेव न येते सोंडावे, उंच नीच ओळखावे त्या नाव ज्ञान. घेण्यासारखं काय असेल तरच घ्यावे, आणि जे घेण्यासारखं नसेल तर त्याचा त्यागच करावा. चांगलं काय वाईट काय हे ओळखायला आलं तरच त्याला ज्ञान म्हणतात ना. आपल्याला बघा, एखाद्या आपण दुकानात गेलो, मॉलमध्ये गेलो किंवा खरेदीला गेलो, आपण सर्वच गोष्टी खरेदी करून आणतो का? नाही आहे. जे घेण्यासारखं असतील त्याचा उपयोग काय, त्याचं महत्त्व काय हे जर जाणून घेऊन प्रत्यक्षात घरी आणत असेल तरच त्याचा उपयोग आहे. परंतु सर्व गोष्टी आणून ते उपयोगाला येत नाही. म्हणून विचार करून प्रत्यक्षपणे जेथे परीक्षेचा अभाव, तेथे देव घाव गे घाव, सगट सारिकाचा स्वभाव अंतरात्मा. घेव घे येची घ्यावे, घेव न येते सोडावे, उंच नीच ओळखावे त्या नाव ज्ञान. कसा भाग दिलेला आहे? पुन्हा पुन्हा तेच सांगितलं. काय सांडायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे. संसार सांतेस आले, एक लाभे अमर झाले, एक ते करंटे ठकले मुदल गेले. आता आपण कष्ट करत असतो, मेहनत करत असतो,
जर आपण कष्ट करून जर आपल्याला त्याचा मोबदला दिला नाही, आपण काय म्हणू, अरे जेवढं मी कष्ट केलं तेवढं तरी मला प्राप्त करून द्या. वरची कमाई मला काय नाही मिळाली तरी चालेल, परंतु जेवढं कष्ट केलेले आहेत, जेवढी तास मेहनत केलेली आहे तेवढं मला मिळालंच पाहिजे. जाण त्याने ऐसे न करावे, सार त्याची शोधून घ्यावे, असार ते जाणून द्यागावे व्योमक जैसे. म्हणून समर्थ म्हणाले, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, त्याचप्रमाणे शहाण्याने सुद्धा असं केलंच नाही पाहिजे. जे सार आहे, जे चांगल्या गोष्टी आहेत ते घट्ट धरून ठेवल्या पाहिजे आणि असार आहे ते सोडून टाकलं पाहिजे, त्याचा त्याग करता यायला पाहिजे. ते वमक करी प्राशन, तरी ते स्वानाचे लक्षण, तेथे सुचिस्मंत ब्राह्मण काय करी. कुत्र्याचा स्वभावच असा असतो की तो वमनच प्राशन करतो आणि पवित्र ब्राह्मणाने असे करावे काय, तर नाही आहे. जैसे जैसे प्रंचित केले, त्यास बघा प्रत्यक्षपणे तैसेची घडले. ज्या अभ्यासी पडून घडले, हे तो सुटेना. ज्याचे जसे पूर्वकर्म असेल, त्याच्याकडून त्याला अनुसरून कृती घडत असेल, तर त्याच्या अनेक जन्मात अभ्यास घडलेला असतो. ती लक्षणे सुटत नाही. एक दिव्याने भक्षिती, एक विष्ठा सावळती, आपुल्या वडिलांचा घेती साभिमान. काही दिव्यानं सेवन करत असतात, तर काही विष्ठाच चिवडत बसतात. वर अभिमानाने आपल्या पूर्वजांप्रमाणे आपणच करतो असं म्हणतात. असो विवेकविन, बोलणे किती तुका असीन, कोणीतरी श्रवणी म्हणणं केलेची पाहिजे. आता कोणीतरी श्रवण करायलाच पाहिजे. श्रवणाचं मनन केलं तरच आपल्याला सामर्थ्य प्राप्त करून मिळणार आहे. म्हणून ज्या ठिकाणी विवेक नाही, त्या सर्व गोष्टी सांगणं केवळ श्रम. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, श्रवण म्हणजे काय, श्रवणाचं मनन आणि मननाचा निजध्यास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत श्रवण होणारच नाही आहे. श्रवणे करी नर, त्यास सामर्थ्य पुरणारच आहे. म्हणून समर्थांनी शेवटची ओवी आपल्याला प्राप्त करून दिली, असो विवेक विनो. म्हणून काय शोधलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे. बोलिले तितुकासीन, कोणी एक श्रवण मनन केलेची करावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सार विवेक निरूपन्ना समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.